हॅलो गाईज, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर आज आपण डिस्कस करणार आहे माझ्या शिपवरती कसा आलो आणि का आलो. तर मी 12वी केली. तर आणि 12वी नंतर विचार आला काय करू. तर मला फिरायचा खूप वेळ होता. तर माझ्या मित्राने मला सजेस्ट केलं की तू हॉटेल मॅनेजमेंट कर. तर मला त्याबद्दल काय माहीत नव्हतं. तर मी भरपूर जणांना विचारलं काय करू कसं करू. तर माझ्या मित्राने मला सांगितलं. तर त्यानंतर मीने पैसे नव्हते म्हणून मी डिप्लोमा केला 1.5 वर्षाचा. तर त्यामधून 1 वर्ष असते आपला कॉलेज आणि 6 महिन्याचा असते इंडस्ट्रियल ट्रेनिंग. तर त्यामध्ये माझा कॉलेज संपला आणि मीने कॉलेजमधून पण टॉप केलेला तर आहे सर्व. आणि त्यानंतर मीने ट्रेनिंग केलेली स्वेन्स्का डिझाईनमधून. ते 5 स्टार हॉटेल होतं. त्यानंतर मी मागडे टोटल 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे हॉटेलचा. FMB मी FMBचा बिलॉंग करतो. आणि त्यानंतर मी शिपचं लोक बोलत होते की किती वर्ष तू इकडे काम करणार आहे तर शिपचं ट्राय कर. तर मी वयाच्या 20व्या वर्षी कार्निवल क्रूज लाईनवरती आधीच सिलेक्ट झालेलो. पण माझं त्यावेळी वय 21 पाहिजे होतं म्हणून त्या लोकांनी मला थांबवलं. आणि त्यानंतर लॉकडाऊन आला आणि तुम्हाला माहितीच आहे की लॉकडाऊनमध्ये आपल्या सर्वांचे कसे हाल झालेत. तर लॉकडाऊन ऑलमोस्ट संपलेलाच. तर त्या टायमाला मला कामाक्षीवरती वेकेन्सी आलेली. कामाक्षी ही एक एजन्सी आहे. तर ती आमच्या ओशियानासाठी पोरं हायर करते. तर तिकडून मला वेकेन्सीचा आलेला. तर मीने त्यामध्ये इंटरव्ह्यू वगैरे दिला, सर्व दिलं. तर देवाच्या कृपेने सर्व इंटरव्ह्यू वगैरे माझं झालं क्लिअर. तर इंटरव्ह्यू झाल्यानंतर ते लोकांनी सांगितलेलं की तुम्हाला कोर्स वगैरे करायला लागेल. तर त्या टायमाला कोर्स वगैरे होता HCCW. नंतर तुम्हाला CDC काढायला लागते तुमची. तर सर्व झाल्यानंतर डॉक्युमेंटेशन होता तुमचे, मग मेडिकल. मग ज्या दिवशी पहिल्यांदा मी आलो शिपवरती तर मला काय एवढा अंदाजा नव्हता की कसं करायचं आहे, काय करायचं आहे, कधी करायचं आहे. तर जे गेलेले तर मी त्यांना सांगितलं की काय करायचं आहे, कसं करायचं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की तू जा आणि बघून ये. तर आता मला टोटल 4 वर्ष झालेले आहेत. आणि आता वाटते की आहे खूप स्कोप आहे बाहेर. सर्वांनी ट्राय केलं पाहिजे शिपचा. आणि खरंच ह्या हॉटेलमध्ये स्कोप आहे. तर या स्कोपबद्दल तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे, नंतर तुम्हाला कुठून कॉलेज, नंतर कोर्स, एजन्सी आणि मी कसा आला आहे, कोणत्या एजन्सीचा आला आहे, तर मी हे तुम्हाला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार. सर्वांनी तुम्ही तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. भेटूया लवकरच.